श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना जीवनात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. काळ तुमची वाट बघत नाही. काळ कधीच थांबत नाही. तो मंदावतही नाही. आपल्याला सांभाळून घेत चालत नाही. तो पुढे जात राहतो, अविरत, अखंड, निर्धारानं. पण आपण मात्र कधी कधी थांबतो, दुःखानं, नैराश्यानं, भीतीनं. आणि मग आपल्याला असा भास होतो की आता थोडा वेळ थांबूया, आपलं ठीक झालं की मग पुढे चालूया. पण श्रोते हो, जीवनाला आपल्या ठीक होण्याचे काही देणं घेणं नसतंय. आपल्या प्रत्येकाच्या जगण्यात काही ना काही भार असतोय. कधी जबाबदाऱ्यांचा, कधी नात्यांचा, कधी अपयशांचा, तर कधी स्वतःच्या आतल्या संघर्षाचा. श्रोते हो, हा भार कधीही टाळता येत नसतोय. कधी हलका, कधी जड, पण तो असतोच. पण श्रोते हो, प्रश्न असा आहे की आपण त्या भारासोबत चालायला शिकतो का, की त्याच्यामुळं बसून जातो. दुखणं आल्यावर अनेक जण जीवनाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. थोडा वेळ दे, मी सावरतो, मला माझं मन शांत करायचं आहे, कधीतरी ठीक होईल, मग बघूया. पण काळ कोणासाठी थांबत नसतोय. आज थांबलात तर उद्या अंतर आणखी वाढेल. तुम्ही पावलं टाकलीत की जीवन तुमच्या बाजूने फिरायला लागतं. आणि जर तुम्ही थांबलात तर तुमचे अडथळे तुमच्यापेक्षा वेगानं पुढे जात असतात. श्रोते हो, आपल्याला ज्या दिवशी समजतं की मी थकलो म्हणून सूर्य उगवणं थांबत नाही, मी दुखावलो म्हणून नदी वाहणं थांबत नाही, मी हारलो म्हणून वेळ पुढे जाणं थांबत नाही, त्या दिवशी आपण जगायला शिकतो. कारण एकदा काही उमगलं की काळ थांबत नाही. तेव्हा आपणही थांबणं सोडून देतो. सावरल्यावरच पुढं जाईल, हा एक भ्रम आहे. खरं म्हणजे श्रोते हो, आपण सावरतो ते पुढे जात असताना, बसून राहिल्यानं नाही. जखम भरते ती चालताना, मन स्थिर होतं ते अनुभवताना, आपण मजबूत होतो ते भार उचलताना. म्हणून श्रोते हो, परिस्थितीपासून पळ काढणं सोपं असतं. थकून बसणं त्याहून सोपं असतं. पण पुढं चालत राहणं, त्यासाठी अद्भुत ताकद लागत असते. आणि ती ताकद आपल्यात आहे, आपल्याला कळो अथवा न कळो. भार उचलणं म्हणजे भाराखाली दबणं नाही, ते आहे जीवनाच्या अपेक्षांना प्रत्युत्तर देणं, स्वतःच्या स्वप्नांशी प्रामाणिक राहणं, ज्या लोकांना तुमची गरज आहे त्यांच्या समोर उभं राहणं, स्वतःची कदर राखणं, स्वतःला सिद्ध करणं. कधी कधी आपल्याला थकवा जाणवतो. कधी मन म्हणतं झालं, आता नाही जमणार. पण काळ बोलतो, मी तर निघालोय, तू ये माझ्या बरोबर. आणि माणूस तिथंच घडतो. थकलेल्या पावलांनी टाकलेल्या पुढल्या पावलात तुम्ही पडता, उठता आणि पुन्हा चालता. जीवन म्हणजे परिपूर्णतेचा प्रवास नाही, ते आहे अपूर्ण असूनही पुढं जाण्याचा धैर्यपूर्ण प्रवास. पडलो ठीक आहे, रडलो चालेल, हारलो त्यात काय नवीन आहे. पण उठणं तेच महान आहे. उठून पुन्हा चालणं तेच परिवर्तन आहे. भार उचलून पुढं जाणं ते जीवनाचं खरं तत्वज्ञान आहे. प्रेरणा सगळ्यांनाच मिळत नाही. कधी आपण प्रेरित असतो, कधी नसतो. कधी मनात आग असते, तर कधी फक्त धूर असतो. पण जीवन फक्त प्रेरणावर चालत नाही, ते चालतं जबाबदारीवर, दृढ निश्चयावर. आणि काही झालं तरी मी चालणारच आहे या वृत्तीवर. श्रोते हो, प्रेरणा नसली तरी पाऊल टाका. इच्छा नसली तरी काम करा. शक्ती नसली तरी प्रयत्न करा. कारण काळ कधीही थांबत नाही, म्हणून तुम्हीही थांबू नका. आपण प्रत्येक जण कोणतं ना कोणतं युद्ध लढत असतोय. काही दुःख ही शब्दात मावत नाहीत. काही स्वप्न पुन्हा बांधावी लागत असतात. काही नात्यांना दूर करावं लागत असतं. काही सत्य स्वीकारण्याची हिंमत ही गोळा करावी लागत असते. पण जग हे जरी बदलत असलं, स्थिती कठीण होत असली, मन थकत असलं, तर एक गोष्ट कायम असते, तुम्ही पुढे चालत राहण्याची क्षमता. आणि ती क्षमता तुम्हाला विजय देते. एखादं लक्ष, एखादं स्वप्न, एखादी उंची ती एका दिवसात साध्य होत नसते. पण त्या दिशेचं पहिलं पाऊल ते एका क्षणात ठरतं. आजचा क्षण हा तुमच्या हातात आहे. आजचा निर्णय
तुमच्या हातात आहे. आजचं पाऊल तुम्ही ठरवू शकता. मग ब्रह्मांड सुद्धा तुमच्या बाजूनं काम करत असते. आयुष्य कठीण आहे, पण तुम्ही त्याहून कठीण आहात. एका वादळानं कधी सागर थांबलाय का? कधी एका ढगानं सूर्य पोचलाय का? कधी एका रात्रीनं नवीन दिवसाला रोखलंय का? तर याचं उत्तर आहे नाही. तुमच्या आतली ऊर्जा, तुमची जिद्द, तुमचं स्वप्न यांचं सामर्थ्य तसंच आहे. श्रोते हो, तुम्ही तुटता कधी? जेव्हा तुम्ही स्वतःला थांबवता. तुम्ही उभे राहता कधी? जेव्हा तुम्ही म्हणता की जग थांबत नाही, तर मी का थांबू? काळ तुमच्यासाठी थांबणार नाही. काळ तुमची वाट बघणार नाही. परिस्थिती तुमच्यासाठी म्हणून बदलणार सुद्धा नाही. पण तुम्ही बदलू शकता. तुमचं पाऊल पुढे टाकू शकता. तुमचा भार उचलू शकता. आणि हाच एकमेव मार्ग आहे जगण्याचा, वाढण्याचा आणि भरभराटीचा. म्हणून उभं राहा. थकलेल्या खांद्याने सुद्धा भार उचला. दमलेल्या मनानं सुद्धा एक पाऊल पुढे टाका. कारण जीवनाची एकच अपेक्षा आहे, चालत राहा.